ठेवलंय ते म्हणजेच अर्णव 11 बेलपाडा संघानं 75 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल. निर्दोष घरत आणि अक्षय पाटील. निर्दोष घरत म्हटलं तर एक जुना अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्षांपासून हा चिर्ले संघातून खेळणारा खेळाडू. चिर्ले गाव चिर्ले संघ म्हटलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावर चिर्ले हे नाव अगदी रायगडच्या पलीकडे आता समुद्र पार देखील गेले. कारण रायगड चिर्ले गावामध्ये रजनी स्पर्धेचा आगाज तुम्ही पाहायचा 15-20 वर्षापूर्वी. तोच गाव चिर्ले. यस, मॅच सुरू होण्याचा इशारा गणेश बाविस्कर सर आणि दीपक बोराडे सर यांचा या ठिकाणी इशारा येतोय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा येतो. लेग स्टंप सोडून पंचांच्या आपण ज्या पद्धतीने इशारा केला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या अवांतर धावेनं सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळते. जिथे 75 धावांची गरज असताना रणजित ठाकूर हा गोलंदाजीसाठी येतोय. खोलवर पतीचा बॉल, डिफेन्सिव्ह स्ट्रोक सरळ दिशेने केलाय. निर्दोष घरतनं एक धाव कंप्लीट केली आहे. धाव होती थोडी धोकादायक, परंतु धाव पूर्ण करावी लागली निर्दोष घरतला. शेकोटी पुन्हा एकदा शेकोटी पेटवलेली आहे. एक महत्वाची सूचना, अन्यथा किरण पाटीलकडनं तुम्हाला कडक सूचना येईल. बघा, वारंवार आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना करण्यास भाग पाडलं जात आहे की शेकोटी विजवा. आडव्या बॅटनं प्रॉपर टायमिंग रचलं गेलं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. इथे मात्र अक्षय पाटीलच्या बॅट मधून तडाखा हा येतोय सिक्सर. अक्षय पाटील षटकार ठोकतोय. फटका फसलाय. अगदी सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्याच अगदी जवळपास टिपला जातोय झेल. विकेट नंबर फर्स्ट. ब्रेक थ्रू. अक्षय पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. अर्णव 11 बेलपाडा संघाला पहिली सफलता मिळाली अक्षय पाटीलच्या स्वरूपात. धीरज ओवलेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धीरज ओवलेकर खर तर तरगर गावातील एक युवा कार्यकर्ते, आदरणीय व्यक्ती आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आपण या टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना पाहत असतो. ते धीरज ओवलेकर, आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर यावं. धीरजजी ओवलेकर, आपलं सहर्ष स्वागत. रिवॉल आता बक्षीस आलाय जो खेळाडू गेलाय प्रशांत मैदानामध्ये. त्यासाठी रॉयलच्या या सर्व आयोजकांनी रॉयलच्या ट्रॉफी मधून या रॉयल चषकाचे सर्व आयोजक यांनी लगातार 3 षटकार जर मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. रिवॉल, क्या बात है, क्या बात है. प्रशांतचं मनोबल वाढवण्याचं काम आता रॉयल स्पोर्टचे आयोजक करतायत. कारण त्यांचा आवडता खेळाडू आहे. कदाचित प्रेम मैदानाच्या बाहेरचं जी मैत्री आहे ती देखील राखलं जातं. या आयोजनाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जर बघितली तर आर्यन चिर्ले संघ आता जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. 9 धावसंख्या 9. 75 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. 15.0 सरासरीने धावा कराव्या लागतील. मात्र रणजित ठाकूरचा हा बॉल जातोय डॉट. धावसंख्या धावफलकावर स्थगित पाहायला मिळते. ती 9 ही धावसंख्या. 15 करायच्या आहेत. प्रत्येक षटकाच्या मागे अक्षय पाटीलने षटकार ठोकला होता, परंतु हा स्ट्रेट ड्राईव्ह प्रशांत घरत खेळत असताना ओहो काय घडलं. तिथे असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं सहज चेंडू सोडला. बॅकअपला क्षेत्ररक्षक आला होता. त्याला वाटलं हा चेंडू पकडेल, परंतु त्यालाही चेंडू पकडता आला नाही. चेंडू गेला सीमा पार. चौकार.
करण त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं झाली चूक, चेंडू केला सीमा पार, 4 धावा आल्या आहेत आणि आडव्या पाठने केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रशांत गरजचा तो मी पहिला पुन्हा एकदा आउटफील्ड थोडीशी खराब, क्षेत्ररक्षक साच पडतोय, 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरी धाव घेण्याचा थोडासा प्रयत्नही सुरू होता परंतु 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल. पहिल्या एका षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 15 धावा, जी खर तर टार्गेटसाठी ऍव्हरेज आहे ना, आस्किंग टार्गेट अर्थातच ज्या पद्धतीनं सरासरी 15ची होती ती सरासरी कायम राखण्याचं काम केलंय त्या आर्यन 11 चिर्ले संघानं. 1 षटक 15 धावा 1 गडी बाद. आपण पाहत आहोत रॉयल ट्रॉफीचं हे दमदार आयोजन. या ट्रॉफीतला तिसरा सामना आर्यन 11 चिर्ले विपक्ष अर्णव 11 बेलपाडा. बेलपाडा टीमनं 75 धावा एक बलाढ्य आव्हान समोर ठेवला असताना आर्यन 11 चिर्ले संघानं सुरुवात देखील तशीच केली आहे. अगदी प्रत्युत्तर खूप चांगलं दिलंय. जी 15ची सरासरी आहे ना ती सरासरी पहिल्या पॉवर प्ले मध्ये रणजित ठाकूर या गोलंदाजावर धावा वसूल केल्यात. नवीन गोलंदाज मैदानात येतोय समाधान घरत. बेलपाडा संघाचा हा नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि त्याच्या समोर आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय निर्दोष घरत. चौफेर टोलेबाजी करणारा हा निर्दोष घरत अनेक मैदानं त्यानं गाजवलीत, अनेक क्रीडांगणावर यशस्वीरित्या फलंदाजी करणारा निर्दोष घरत आता मात्र जबाबदारी आहे. अनुभवी खेळाडू आहे, अनेक वर्षांचा दांडगं अनुभव आहे त्याच्या पाठीमागे. अनुभवाची शिदोरी सातत्यानं उपयोगी पडताना निर्दोषला आपण पाहिलात, परंतु त्याच्या समोर आता गोलंदाज समाधान घरत बेलपाडा टीमचा कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल या ट्रॉफीमध्ये. हा चेंडू काय गॅप, क्लासिकल ड्राईव्ह याला म्हणतायत की या टेनिस क्रिकेटची सौंदर्यता, मादक सौंदर्य देणारा फटका निर्दोष घरच्या पाठमधून पाहायला मिळतोय. हा खणखणीत चौकार. यद्रिसी आता सातगाव आणि मशाची यात्रा समाप्त झालेली आहे, परंतु संगीत पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता निर्दोष घरतनं, परंतु शॉर्ट पॉइंटला असणारा क्षेत्ररक्षक तिथे बरोबर रणजितनं चेंडू पकडला. रणजित ठाकूर होता सज्ज. डॉट बॉलची समाप्ती होते धावसंख्या 19 या आकड्यावर. निर्दोष घरत खरं तर अनेक खेळ्या त्याचेही आठवत आहेत, आपल्या संघासाठी खूप बहुमूल्य योगदान देत असतो. आडव्या बॅटनं प्रॉपर टायमिंग, अप्रतिम टोला आणि इलिमिनेशन तेवढंच चांगलं होतं. या फटक्यामध्ये शॉर्ट पूल सक्सेसफुल होताना सिक्सर. चला मी विनंती करतोय ज्याचं आपण या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान लागणार आहे, शलगरचे कुशल भगत. कुशल भगत व्यासपीठावरती यायचं आहे. बॅनरवरती तुझा फोटो लावलेला आहे रॉयलच्या आयोजकांनी, त्यामुळं इथं येणं खूप महत्वाचं आहे. कुशल भगत शलगर कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. अजून मॅचला टाइम आहे, त्याच्या अगोदर इथं जाऊन उपस्थित दाखवून आपण जायचं आहे. कुशल भगत शलगर रिवॉल. नक्कीच नक्कीच. कुशल भगत म्हटलं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे, खेळाडू आहे आणि या आयोजकांनी देखील त्यांना खूप मानाचा सन्मान खरं तर दिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही विनंती असेल की आपण यावं.
आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मी अगदी प्रशंसा केली होती, स्तुती केली होती निर्दोष नामक फलंदाजाची. कारण अनेक वेळा ज्या ज्या वेळेला आम्ही कॉमेंट्री समालोचन करत असतो, निर्दोषी खेळी साकार अगदी बहरताना आम्ही पाहिलंय. त्यामुळे या मैदानावर जर त्याची खेळी बहरली ना तर मात्र हा सामना चुरशीचा होऊ शकेल. निर्दोषने लगावलेला चौकार, निर्दोषने लगावलेला षटकार आणि संघाला नेऊन ठेवला. आता 25 या आकड्यावर गोलंदाज समाधान घरत थोडासा महागडा होते बघा. 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि चिर्ले संघाला काय करायचंय तर प्रति षटकामागे 10 15 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक लावलंय त्या ठिकाणी बरोबर प्रॉपर. फेकी थोडीशी बाजूला फेकली गेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा पुढे सरसावते. ती जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. कदाचित निर्दोषला माहीत नव्हतं की त्या ठिकाणी फिल्डर सजवण्यात आलंय, क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलंय. छोट्या मुलांना या ठिकाणी सूचना आहे बघा, मैदानाच्या बाहेर निघा, आतमध्ये जाऊ नका. अतिशय महत्वाचा सामना आहे. आयोजक कमिटीला विनंती असेल, ती छोटी मुलं आहेत ती मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, लक्ष द्या जरा. आडव्या बॅटने केलाय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगानं धावतायत. प्रयत्न खूप चांगले परंतु प्रयत्नाला यश मिळत नाही. चेंडू केलाय सीमा पार, चौकार. शुभ मंगल होई जाऊ दे मंगला, शुभ मंगल. क्या बात आहे. गणेश बाविस्कर यांच्यासाठी हे संगीत होतं. त्यांना आवडतं संगीत आहे आणि अप्रतिम संगीत तुमच्या समोर सादर करण्यात आलं. SDC सूरज डीजे ऑपरेटर. 30 धावा धावफलकावर लागल्यात. 30 रन्स. 15ची सरासरी बघा कायम राखली आहे दुसऱ्या षटकापर्यंत. आडव्या बॅटनं इट्स अ बिग 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 हिट. रॉयल चषकातला ग्रेट हिट, सिक्सर. कमल फार चर्चेला आहे हे संगीत आणि ते संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. इंस्टाग्रामवर जास्त लोकप्रिय ठरणारं हे संगीत रील्सच्या माध्यमातून SDC वाजवत असताना ड्रिंक्स ब्रेक मैदानात संघाची धावसंख्या धावफलकावर या षटकारानं 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आणि आयोजन कमिटीच्या वतीनं बघा, खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना सूचना आलेली आहे, कृपया तुम्ही चेंडू पकडण्यासाठी खेळाडू कक्ष सोडून जाऊ नये. महत्वाची सूचना आहे. आमचे संपूर्ण आयोजक तुषार कोहली असतील, आमचे रॉयल्स क्रिकेट क्लबचे सर्व आयोजक असतील, सर्वांच्याकडनं तुम्हाला सूचना आलेली आहे की कृपया खेळाडू कक्ष सोडून तुम्ही जाऊ नका. तुम्हाला खेळाडू कक्ष बसण्यासाठी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं उभारण्यात आलंय. आणि टेनिस क्रिकेटची ही शिस्तता आहे. बराच काही क्रिकेट बदललाय. टेनिस क्रिकेटचा काल बदलला. टेनिस क्रिकेटचा खेळ तोच आहे, परंतु वेळ आणि काल बदललेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जेवढे चेंडू आले तेवढ्या चांगल्या चांगल्या बॅट देखील आल्यात. आजकाल एका खेळाडूकडे 5-5, 6-6 बॅट आहेत. संघाकडे 2-3 बॅट असायच्या, आता एका खेळाडूकडे 5-5 आहे. डबल एच्या काय वेगवेगळ्या कंपनीच्या बॅट देखील आल्यात. त्याच्यामुळं क्रिकेटला चुकीचे दिवस आलेत. क्रिकेट अतिशय श्रीमंत क्रिकेट झाला. व्यावसायिक दृष्टिकोनातून आता पाहायला जातोय या टेनिस क्रिकेट खेळाला. आणि तो खेळ मात्र इथे सुरू आहे. उल्वानोट परिसरामध्ये केवी काका क्रीडांगणावर रॉयल ट्रॉफीचे हे दमदार आयोजन. पाहता पाहता 2 षटकांचा खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आर्यन चिर्ले संघाच्या धावाही 36 वर जाऊन पोहोचल्यात. आता 75चं जे लक्ष होतं ना, ते लक्ष आता इथे समोर राहिलंय. येणारे 18 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. 39 रन्स टू विन रिमेनिंग नाउ 18 डिलीवरीज रिक्वायर्ड रन. आने वाले 18 गेंदे 39 रनों की जरूरत.
हा समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय, कारण मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या खेळाडूंना हे समीकरणच ऐकायला आवडतं. तो समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचलाय. पुलर लेनचा बॉल, फुलटॉस डिलिव्हरी, तोही वाईड. आतापर्यंत अशा प्रकारचे 3 वाईड बॉल फेकलेत बेलपाडा टीमनं. लेग स्टंपला डायरेक्ट फुलटॉस रणजित ठाकूर, त्यानंतर मात्र गोलंदाज समाधान करत, आणि आता पुन्हा एकदा रणजित ठाकूर येतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरे षटक. मागचा बॉल लेग स्टंप सोडून गेला, आता ऑफ स्टंप सोडून जातो. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर चेंडू फेकला जातोय. दिशा भटकली अक्षरशः रणजित ठाकूरची असं म्हणावं लागेल, कारण रणजित ठाकूरकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील. 75 धावांचं लक्ष आहे. अगदी लययुक्त गोलंदाजी जर या खेळपट्टीवर, खेळपट्टी खूप चांगली आहे, 5 विकेट आहे, खेळपट्टी साथ देते गोलंदाजांना. फक्त लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी होणे गरजेचे. हाई वाईट, सलग 3 वाईड बॉल फेकलेत, आणि या अवांतर अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. खर तर चिल्ले संघाच्या फलंदाजाला मेहनत न करता धावा येत आहेत. कोणत्याही प्रकारची मेहनत न करता आलेल्या या धावा सहजरित्या 3 वाढल्या जात आहेत. आणि या स्पर्धेतला जर वाईड नंबर क्रमांक बघितला ना, तर एकूण 66 वाईड आतापर्यंत फेकले गेलेत. ओ लावली बॉल, ही लाईन पकडावी लागेल रणजित ठाकूरला. या रिदम मध्ये गोलंदाजी करावी लागेल. अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला, खोलवर पद्धतीचा चेंडू, बुंध्यामध्ये चेंडू फेकल्यानंतर सन्मान देण्यास निर्दोषला भाग पाडणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा अगदी खेळपट्टी सोडूनच चेंडू फेकलाय. रणजितकडे नियंत्रण नाहीये. पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेत आहेत की हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की काय, मग कदाचित नो बॉल दिला जाईल. वाईड तर घोषित केलाय, त्यासाठी घेतलेला रिव्ह्यू थर्ड अंपायर. मग नीरजी रणावत किंवा याची तपासणी कोणते पंच करतील? शशी मेहर आहेत. येस शशी, वाईड बॉल. थर्ड अंपायरचा या ठिकाणी इशारा येतोय. वाईड बॉल आणि अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे वाढत असताना 40 धावा. 4-0 रन. नीरज रणावत पॅनल पंचांच्या भूमिकेत तुम्हाला संपूर्ण टीम सज्ज झाली, आणि बघा त्यांचं आगमन झालंय. नीरज रणावत पॅनल खूप गाजतो टेनिस क्रिकेटच्या पटलावर. ओ हो, व्हॉट अ हिट! गगन भेदी आणि गगन चुंबी फटका सरळ जाऊन बॅनरला हिट झालाय. सिक्सर. बात आहे. एसडीसी कडे काय वेगळा संग्रह आहे, आणि निर्दोष घरची बॅटिंग मात्र इथे अगदी बहरली. क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू जातोय सीमा पार. ओव्हर द रो, 4 रन. आणि पाहता पाहता जवळ अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. आर्यन चिर्ले संघाच्या 50 धावा पूर्ण. 15 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्यात. आता 15 मध्ये 25 करायचे आहेत. हो हो, निर्दोष घरात छा गए गुरु. आता मात्र तुम्हा युवकांना लाजवणारा फटका, बैठक स्ट्रोक निर्दोष घराच्या पाठमधून खणखणीत षटकार. थँक्यू डीजे सूरज. याच दरम्यान मी विनंती करतो आयोजकांना की आपण सत्काराकडे वळणार आहोत. सुरेश ठाकूरेला विनंती करतोय की कुशल भगत शेलगर, अष्टपैलू क्रिकेटपट्टू, ज्याचं खूप मोठं योगदान या रॉयल चषकासाठी आहे, तर कुशल भगत शेलगर याचा इथं सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सुरेश ठाकूर याला की प्लीज कुशल याचा सत्कार करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शेलगर क्रिकेट संघाचा एक अतिशय अनुभवी जुना जाणता क्रिकेटपट्टू म्हणून कुशल
भगत याची ओळख आहे, त्याचा इथं सन्मान केला जात आहे. कुशल आपण स्क्रीनवरती बघू शकता. कुशलचा यथोचित मान सन्मान. त्यानंतर प्रभाकर पाटील याला विनंती करतो. प्रभाकर पाटील आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आहे. संदेश सालुंके वाहाल याचा सत्कार करायचा आहे. प्रभाकर पाटील याच्या शुभ हस्ते हा पुढचा सत्कार केला जाणार आहे. संदेश सालुंके वाहाल, सुदेश सालुंके यांचे बंधू अर्थातच संदेश सालुंके याचा यथोचित मान सन्मान इथं केला जाणार आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. आणि आता पुन्हा आपण मॅचकडे जाणार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रवींद्र म्हात्रे रिवॉल्व. थँक्यू किरण. खरं तर 2 धावा पलून काढल्या. चित्त्याच्या चपळाईनं निर्दोष घरत पूर्णपणे आग ओकतोय, फायरिंग करतोय मैदानावर. 10 चेंडूमध्ये 30 धावा ठोकल्यात निर्दोष घरतनं. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं प्रणय की मी ज्या वेळी कॉमेंट्री करतो आणि निर्दोष करत बॅटिंग करत असतो ना, नेहमी त्याची बॅटिंग बहरत असते. इथे 75 धावांचं भलं मोठं लक्ष होतं आणि किती जवळ आलं. 13 बॉल 17. हलकस तटवलंय लिमिट ऑफ कडे. खराब क्षेत्ररक्षण. बेलपाडा टीमचे क्षेत्ररक्षक वारंवार खराब क्षेत्ररक्षण करतायत. आतापर्यंत विचार केला तर 2 बाउंड्रीज ज्या हातातून सोडल्या गेल्या, तर नंतर मात्र पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. आणि क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं सामन्यांमध्ये हे पाहायला मिळते. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा येतोय, पाण्याची पूर्तता करावी लागेल. 12वे खेळाडू चला पाणी घेऊन जा. लिंक्स ब्रेक मैदानात 60 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चेक. चला मी विनंती करतो आयोजकांना, आपण आता पुढचा सत्कार घ्यायचा आहे. सन्माननीय एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिवकिरण कोल यांना विनंती करतो की आपण तो पुढचा सत्कार घ्यायचा आहे. एक अष्टपैलू क्रिकेटपट्टू आणि एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय धीरज शेठ ओवलेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की धीरज शेठ ओवलेकर संघामध्ये खेळणार देखील आहेत, त्यांचा सत्कार करायचा. प्लीज मी विनंती करतोय आयोजकांना की धीरज शेठ ओवलेकर एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटपट्टू, त्यानंतर आज राजकारण क्षेत्रामध्ये खूप उंच भरारी घेतलेली आहे आणि एक जबरदस्त डॅशिंग असं व्यक्तिमत्व असणारे धीरज शेठ ओवलेकर यांचा इथं यथोचित मान सन्मान, शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. पुढचा सत्कार आहे सनी भोईर याचा सत्कार करायचा आहे. सनी भोईरचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. शिवकिरण कोल याच्या शुभ हस्ते तो सत्कार केला जाणार आहे. सनी भोईर यांचा इथं सन्मान होत आहे. आणि आता सत्कार समारंभ पूर्ण झाल्यानंतर आपण आता पुन्हा एकदा मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करणार. मॅच खूप रंगात आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रिवॉल्व. येस डेफिनेटली. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच थोडासा क्लोज झालाय. ज्या 15 धावा प्रति षटका मागे करायच्या होत्या, आता चित्र वेगळं झालंय. 12 चेंडू आहेत आणि आता 15 धावा. निर्दोष घरची ती खरं तर विस्फोटक खेळी आक्रमकता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि तिथे आता आर्यन 11 चिर्ले संघ सुअवस्थेत. इथून पुढे आता अर्णव 11 बेलपाडा संघाला पूर्णपणे गोलंदाजांना कठीण संघर्ष करावा लागेल. प्रचंड संघर्ष आहे त्यांच्या समोर. अशा परिस्थितीत गोलंदाज गोवर्धनचा हा बॉल अगदी शरीराला आदळतोय. प्रशांत गरत जिथे मात्र बॅटिंग करणारा हा फलंदाज. थोडा थांबवतो रिवॉल्व. याच दरम्यान आयोजकाने विनंती केली, गुणलेखक सचिन पाटील उलवे कुठे असतील, सचिन पाटील सच्चू, तर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक निर्दोषला तुम्ही पुन्हा एकदा पाहाल. खरं तुम्ही म्हटलं की निर्दोष चौफेर टोलेमाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू, मग 40+ मध्ये देखील खूप चांगला क्रिकेट खेळत असतो. आज मात्र आर्यन 11 चिर्ले या संघातून खेळतोय आणि अनेक वर्षाचा असणारा अनुभव, त्याच्या मात्र त्या अनुभवाचा उपयोग करत असताना खूप चांगली बॅटिंग करतोय. 11 चेंडूच्या 14ची गरज. 75 धावांचं भलं मोठं आव्हान होतं 15.0च्या सरासरीनं, परंतु गोलंदाजांनी केलेली निराशा आतापर्यंत. गोवर्धन चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहू शकाल हलकासा अफील मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली बॅट कदाचित केलपट्टीला लागली गेली, आवाज तर आला होता आम्हाला देखील, अफील देखील करण्यात आला होता, परंतु पंच किती सक्षम आहेत, पंच हुशार आहेत. अर्थातच गणेश बाविस्कर आणि दीपकजी बोराडे सर.
हा चेंडू ऑफ स्टंपला होता, फक्त जागा बनवली आणि सरळ कव्हर ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफील्ड एवढी फास्ट की चेंडू हा म्हणता सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. देवाचा दावा करावा लागेल इथून पुढे, कारण आता टीम बेलपडाला इथे अडचणीत आली आहे. 9 चेंडू आणि 10 धावा राहिल्यात. चेंडू आणि धावांचं अंतर क्लोज, अगदीच जवळ आलंय. जे अंतर एवढं लांब होतं ना, ते अंतर जवळ आलंय. 30 बॉल 75 करायच्या होत्या, आता 9 बॉल 10 धावा. शॉर्ट पेज बॉल, शॉट अँड पुल, सक्सेसफुल. सरळ कॉम्बॉक्स कडे चेंडू येतोय. 6 धावांसाठी निर्दोष बाट मधून षटकार. आकाश गरज जे की दादा आता खुश झाला असेल चिरले टीमच्या खेळाडूंवर. 8 बॉल 4. ही हुशारी आहे, ही चालाकी आहे. ॲजिलिटी एस ट्रिमेंडियस, जबरदस्त केली. हा आहे निर्दोष गरजचा खेळ. कधी येणाऱ्या खराब चेंडूवर प्रहार करायचा, एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा. 44 धावांवर खेळतोय हा निर्दोष आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे अवघ्या 2 धावांची. 44 धावांवर खेळतोय हा निर्दोष. निर्दोष म्हणजे ज्याच्यात दोष नाही असा निर्दोष. संधी फोडली कोडगा जे मराठीमध्ये आपण पाहत असतो. निर्दोष ज्याच्यात नाही दोष असा निर्दोष, आणि खरोच दोष नसलेली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 15 बॉल 44 धावांवर खेळतोय. लेग स्टंप सोडून अजून एक वाईड बॉल. बेलपाडा टीमची गोलंदाजी अतिशय मी म्हणेन या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळाली. 1 षटक अजूनही बाकी आहे. 7 चेंडू 1 धाव फक्त शिल्लक. 44 धावांवर खेळतोय निर्दोष गरज, तर 16 धावांवर खेळतोय प्रशांत गरज. आणि लेग बिफोर द विकेट, LBW. निर्दोष गरज होतोय पायचीत बाद. डीजे मास्टर. धावसंख्या निर्दोष गरजची एकूण 44. 16 बॉल मध्ये जर या 40+ खेळाडूचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. निर्दोष गरजसाठी टाळ्यांचा प्रचंड आवाज मैदानाच्या सहबाजूला येतोय, कारण हा 40+ खेळाडू चौफेर टोलेबाजी करून आपल्या संघाला सहज विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. विजयाचे दार उघडे केलेत निर्दोष गरज.